नमस्कार. प्लॉट ट्विस्ट अँड शाऊट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अस्वस्थ परंतु अत्यंत प्रभावशाली कादंबरीविषयी बोलणार आहोत. त्या कादंबरीचं नाव आहे डिस्ग्रेस. ही कादंबरी J.M. कोएत्झी यांनी लिहिली आहे. यामध्ये माणूसपण, अपराध आणि सत्ता यांचा संघर्ष दाखवला आहे. आता एका संपूर्ण नव्या दृष्टिकोनातून या कादंबरीला समजून घेऊया. माझ्या शंकेच्या बाहेर ही कादंबरी आपल्याला एका अशा कालखंडात घेऊन जाते जिथे एक समाज त्याच्या पापांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहे. डिस्ग्रेस ही कादंबरी 1999 मध्ये प्रकाशित झाली आणि तिला बुकर पुरस्कार मिळाला. ही कादंबरी एक प्रकारे बदलत्या आफ्रिकेच्या काळातील एक जिवंत दस्तऐवज आहे. जेव्हा सत्तेची शिंक बसते तेव्हा माणूस काय करतो हा विचार आहे या कादंबरीचा. आणि त्यात आपल्याला एक पात्र सापडतं जे ही सर्व स्थिती ओळखतं. मुख्य पात्र म्हणजेच डेव्हिड ल्युरी, केपटाऊनमधील एक प्राध्यापक जो एक मोठ्या सामाजिक दुर्घटनेला सामोरा जातो. त्याचं एका विद्यार्थिनीसोबत अनैतिक संबंध आणि त्यानंतर त्याला नोकरी गमावावी लागते. त्याचं वैयक्तिक जीवन त्याच्या विश्वासांची, त्याच्या अहंकाराची आणि त्याच्या गहिऱ्या भ्रामकतेची पडझड होते. त्याच्या सर्वात मोठ्या संघर्षाच्या क्षणी तो आपल्या मुलीच्या फार्म हाऊसवर जातो, जिथे तो एका नव्या आणि खूप वेगळ्या सत्तेला सामोरा जातो. खरं सांगायचं तर तेथेच त्याचं आत्मपरीक्षण सुरू होतं. सत्तेचा आणि अपराधाचा प्रतिमान कादंबरीत इथेच मांडला जातो. एक असं पात्र जे जुन्या वर्चस्ववादी जगाचं प्रतिनिधित्व करतं. जेव्हा त्या बदलत्या जगाशी जुळवून घेतं तेव्हा त्याचा मानसिक संघर्ष किती प्रचंड असतो हे सांगणारी ही कादंबरी आहे. डिस्ग्रेस काही महत्त्वाचे प्रश्न उठवते. माणूस लाज किंवा बदनामीमुळे बदलतो का? एखाद्या राष्ट्राच्या दुःखाशी वैयक्तिक दुःख जुळवता येईल का? क्षमा म्हणजे काय? खरंच ती मिळवता येईल का? कोएत्झी यांचं लेखन थोडकं साधं आणि थोडं कठोर आहे. ते कोणत्याही भावनांचा अतिरेक करत नाही, फक्त खरे अस्वस्थ करणारे सत्य ते समोर ठेवतात. त्यांच्या लेखनात कुठेही आपल्याला भावनिक ढग येत नाही, परंतु प्रत्येक वाचनानंतर एक थोडी अस्वस्थता आणि गडबड निर्माण होते. डिस्ग्रेस वाचताना तुम्ही एका आरशात पाहता आणि त्या आरशात तुमच्या स्वतःच्या पापांना आणि दोषांना देखील तुम्ही पाहता. तर डिस्ग्रेस ही कादंबरी साधी आणि सोपी नाही. ती कडवट आहे, ती कठोर आहे, परंतु अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला अशी कथा वाचायची असेल जी तुमचं विचार विश्व हलवेल, तुमचं प्रगल्भ चिंतन सुरू करेल आणि एक अस्वस्थ परंतु आवश्यक सत्य तुमच्या समोर आणेल, तर ही कादंबरी तुमच्यासाठी आहे. वाचा, विचार करा आणि आपल्यातील ते गहिरं सत्य ओळखा. अशाच सखोल पुस्तकांचं अन्वेषण करण्यासाठी, चांगले विचार आणि प्रेरणा मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.